नियोजन तुमचं 2 कोटी सर ते पैसे गेले कुठं? एवढं मोकाट कुत्र्यांच्या त्रासामुळे कोल्हापूरकर गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात हैराण झाले आहेत। कुत्र्यांच्या हैदोसात जखमी झालेल्यांची गर्दी CPR रुग्णालयात मोठ्या प्रमाणात वाढत आहे। मात्र असे असूनही कोल्हापूर महानगरपालिकेतील अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत। 3 फेब्रुवारी रोजी अशीच एक घटना घडली असून 21 वर्षीय तरुणी सृष्टी पाटील हिचा कुत्र्याने चावा घेतला। तिला योग्य उपचार न मिळाल्याने रेबीज झाला। त्यामुळे निष्पाप मुलीला आपला जीव गमवावा लागला। या घटनेमुळे शहरातील नागरिक व सामाजिक संघटनांकडून महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। नियोजन तुमचं 2 कोटी सर ते पैसे गेले कुठं? एवढं विजय पाटील त्या पोरीच्या आई बापाच्या जागी तुम्ही जावा। मी पण पोरीच्या आई बापांना बघितलं, ताप आला, तिचा जिबेट सिंड्रोम, कमरेखाली लुळी पडली, ती बाई पोरगी 21 वर्षाची पोरगी लुळी पडली, लाज वाटली पाहिजे की हो। तिला वॉर्डच्या खाली एका रूम मध्ये ठेवलं। आई बापाला काय वाटतं? काही देणार असेल की हो? या दुर्दैवी मृत्यूला जबाबदार कोण असे विचारणा करत आज भाजपच्या वतीने महानगरपालिकेमध्ये निदर्शने करत गोंधळ घालण्यात आला। भाजप पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेचे गेट उघडून महापालिकेच्या आयुक्ता के मंजुलक्ष्मी यांच्या कॅबिन समोर ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी आरोग्य अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली। कालच दुर्दैवानं कोल्हापुरातील सृष्टी शिंदेचा 20 वर्षाच्या मुलीचा हकनाक बळी या महानगरपालिकेने घेतला। गेले कित्येक वर्ष भारतीय जनता पार्टी सातत्यानं कोल्हापुरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी करत आहे, पण वारंवार बदलून येणारे आयुक्त असतील, आरोग्य अधिकारी असतील, हे इतके निर्ढावलेत की आता कोल्हापुरात जवळजवळ ॲव्हरेज 200 लोकांना कुत्र्याचा चावा दररोज कुत्री घेतात असं CPR मधल्या निरीक्षणात नोंद आहे। असं असताना देखील वारंवार महानगरपालिकेकडे मागणी करून निर्बीजीकरणाची सोय नाही, डॉक्टर उपलब्ध नाहीत आणि एकूणच गलतानपणामुळं आज परत एकदा एका निष्पाप मुलीचा बळी गेला आहे। यावर खरं तर आजच आम्ही एका तज्ज्ञ विधिज्ञाशी बोलून आयुक्तांवर आणि आरोग्य अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करता येतो का हे पाहणार आहे। पण इतक्या शांतपणे महानगरपालिका ही कशी राहू शकते हा खरंच प्रश्न आहे आणि त्यामुळं आम्ही वारंवार रस्त्यावर उतरून सुद्धा महानगरपालिका ह्याची दखल घेणार नसेल तर आम्हाला ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करून महानगरपालिकेचे डोळे उघडायलाच लागतील। पण ज्या घरात अशी घटना घडती त्या घरातल्यांचं काय होतं असेल हा प्रश्न आहे आणि त्यामुळे सृष्टीच्या आईवडिलांच्या बरोबरच आता दररोज ज्या लोकांना हे डॉग बाईट करतायत यांचा खरंच प्रश्न गंभीर आहे। आता तरी महानगरपालिकेने यावर डोळे उघडावेत आणि कारवाई नीट करून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी आमची मागणी आहे।
याप्रसंगी मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते।